नमस्कार मंडळी. त्या दिवशी पप्पांच्या रिटायरमेंटला आपण कंपनीमध्ये गेलो होतो आणि आज आहे 10 तारीख. आज आमच्या पप्पांचा वाढदिवस पण आहे. त्यासोबत आम्ही रिटायरमेंट पार्टी ठेवलेली आहे आणि सर्वांना इन्व्हाइट केलेलं आहे. पप्पांचे जे खास आहेत त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे. पप्पाही आमच्यासाठी एवढे कष्ट केले, त्यासाठी आम्ही एक त्यांना छोटीशी भेट म्हणून आम्ही ही पार्टी ठेवलेली आहे. आज आहे आमच्या मामाचा वाढदिवस, तर आजची आम्ही तुम्हाला मज्जा मस्ती दाखवणार आहोत. तर स्मित आणि श्लोक दादा तुम्हाला दाखवणार आहे, तर फुल व्हिडिओ बघा. दादा बघू शकता बिर्याणी हा चालत होतं. सिनेमॅटिक 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 बाय बोलो. डेंजर डेंजर डेंजर. तर बिर्याणी आलेली आहे. मामा बोल स्मितला तू उचलाला जा. यांच्या सेवापूर्ती आणि वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनानिमित्त जमलेल्या सर्व पाहुण्यांचे, तसेच आमच्या गावचे अध्यक्ष, तसेच डीपी वर्ल्डचे मित्रपरिवार, तसेच संपूर्ण नातेवाईक परिवाराचे मी मयूर ठाकूर, रसिका ठाकूर आणि युगांता माळी यांच्याकडून सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करतो. 25 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर आज आमचे पप्पा श्री शनिदास जगन्नाथ ठाकूर हे फंटूजी ऑपरेटर म्हणून शनिदास जगन्नाथ ठाकूर फंटूजी ऑपरेटर म्हणून त्यांची सेवापूर्ती झालेली आहे. तर हा एक आमच्यासाठी सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे. तर आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण त्यांचं आज औक्षण करूया. तर मी त्यांना स्टेजवर बसायची विनंती. काय Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. पहिल्यापासून ओळखतो आम्ही, लहानाचे मोठे त्यांच्यासोबतच झालो. आता नवीन त्यांच्या सानिध्यात जर कोण जास्त आहे, सगळ्यात जास्त आशीर्वाद त्यांचा कोणाला मिळत असेल तर त्यांच्या सुनबाई तू. तर त्यांच्यासोबतचा अनुभव आतापर्यंतचा कसा आहे आणि काय एक्सपेक्ट करते अजून याच्या पुढे, किंवा तुम्ही काय करणार आहात, थोडं 2 शब्द सांगा. पप्पांचा स्वभाव म्हणजे पब्लिकला सांगा, पप्पांना माहिती आहे. पप्पांचा स्वभाव म्हणजे एकदम मनमिळावू आणि शांत मुलाच्या ऐवजी जे खरं आहे ना ते स्पष्ट वक्तव्याने सांगतात आणि ते आपल्यासाठी चांगलं असतं मला तरी वाटतंय. कारण की पप्पा एकदम भारी माणूस आहेत. कधीच कोणत्या गोष्टीला पप्पा नाही बोललेले नाहीये. पप्पा ही गोष्ट पाहिजे पप्पा लगेच आणून देणार. आमच्याच बाबतीत नाही, सर्वांच्या बाबतीत. आणि घरात एखादी वस्तू नाही सापडली तर पप्पांना विचारायची, पप्पा कुठे आहे वस्तू? तर पप्पा लगेच सांगणार तर ती वस्तू कुठे आहे. जी वस्तू आईला नसतं माहिती आणि याच्या पुढे काय आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो. तर पप्पांनी आनंदी राहावे बस, आणि आमच्यासोबत त्यांचे आशीर्वाद कायम राहावे. नक्कीच नक्कीच, फार छान. तर नक्कीच त्यांची स्पेशालिटी तर आम्हाला कळाली. मला वाटतं श्रेष्ठाला पण काहीतरी बोलायचं असं वाटतंय. बाबा बोल. बाबा तर माझी तर खूप इच्छा आहे की आज सगळा परिवार जमलाच आहे, तर मयूरने तर पण 2 शब्द बोलले पाहिजे. तर ठीक आहे, याच्या पुढे आपण केक कापण्याचा समारंभ करणार आहोत. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू.
घे फोटो घे व्हिडिओ